भारत, आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल। जिल्हा परिषद शिक्षण विभाग सांगली, सलाम मुंबई फाउंडेशन, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व सहाय्यक सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखू मुक्त जिल्हास्तरीय कार्यशाळा वसंतदादा सभागृह सांगली येथे घेण्यात आली। उपस्थित सर्व अधिकारी यांना सलाम मुंबई फाउंडेशनचे अधिकारी सारिका कदम यांनी शासनाने सांगितलेल्या 9 निकषांची पूर्तता करून टोबॅको फ्री स्कूल ॲपवर माहिती अशा रीतीने भरली पाहिजे या संदर्भात मार्गदर्शन केले। शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र टोने यांनी शाळा तंबाखूमुक्त करणे का गरजेचे आहे या संदर्भात मार्गदर्शन केले। जिल्हा सल्लागार डॉक्टर मुजाहिद अलास्कर यांनी कोट्या 2003 कायद्याविषयक मार्गदर्शन केले। तंबाखूमुक्त शाळेचे जिल्हा समन्वयक व सहाय्यक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रवींद्रजी कांबळे यांनी राष्ट्रीय बाल परिषद व सत्र 1 सत्र 2 मिरज व शिराळा तालुक्यामध्ये सलाम मुंबई फाउंडेशनचे मार्फत राबवण्यात येणाऱ्या असल्याचे सांगितले। शेवटी तंबाखू मुक्तीची शपथ घेण्यात आली व कार्यक्रमाची सांगता उपशिक्षणाधिकारी विशाल दशवंत, शिक्षण विस्तार अधिकारी विमल माने, माधुरी गुरव, शोभा धुमाळ, ज्योतिष राजमाने, मानतेश तांदळे, अभिजित पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आली। तिरंगा न्यूज महाराष्ट्र, संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल। आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राइब करा, अपडेट रहा। तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार। बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा।